मालपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। नवयुवक मल्हार सैनिकांच्या अथक प्रयत्नातून आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता अभिषेक व पूजनाने झाली। श्री मगन ठाकरे, पोपट बागुल समितीचे अध्यक्ष राकेश ठाकरे, देवीदास बागुल व उत्तम भामरे यांच्या हस्ते पंचारती करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालपूर दरबारगडच्या मासाहेब पुष्पा कुंवरजी रावल होत्या। यावेळी मंचावर महावीर सिंह रावल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हेमराज पाटील, रवींद्र पाटील, पत्रकार प्रभाकर आडगाळे, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष राकेश ठाकरे, प्रशासक बी.डी. पाटील, बीडीओ नेतंगराव रावसाहेब, श्रावण आहिरे तसेच राजमाता अहिल्यादेवी पुरस्काराचे मानकरी श्रीमती लताबाई खंडेराय व श्रीमती यशोदाबाई बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती। समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, साडी देऊन सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला तरुण मल्हार सैनिकांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 70% युवक युवती व महिलांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रम समितीचे अध्यक्ष राकेश ठाकरे व आयोजकांच्या वतीने करण्यात आले। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपत समाजसेवा, रक्तदान आणि सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून मालपूर ग्रामस्थांनी जयंती सोहळ्याला विशेष उंची प्राप्त करून दिली। प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा। त्यांनी 29 वर्ष राज्य कारभार चालवला एक स्त्री असून, आणि एका स्त्रीच्या मागे म्हणजे त्यांच्या जसं आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे देखील एक पुरुषच असतो। जेव्हा अहिल्याबाई लहान होत्या तेव्हा त्यांचं 8व्या वर्षीच लग्न झालेलं आहे, बालपणी, तेव्हा लवकरच लग्न व्हायचं, पण त्यांचे सासरे हे सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। त्यांनी त्यांना युद्धकला शिकवल्या की त्यांनी म्हणजे स्त्री असून त्यांनी त्यांना मागे कधीच ठेवलं नाही। त्यांनी त्यांना सून असून त्यांनी सगळ्या युद्धकला शिकवल्या आणि म्हणूनच अहिल्याबाई होळकर देखील पुढे समर्थपणे ती धुरा सांभाळू शकल्या। आज त्यांच्यावर भरपूर संकट आले, आपण एका छोट्याशा संकटाने घाबरून जातो, पण त्यांच्यावर कितीतरी संकट आले, त्यांचे जे खंबीरपणे त्यांच्या मागे उभे होते ते सासरे सुद्धा त्यांचे वागले, नंतर त्यांचे पती, त्यांचा मुलगा, अगदी त्यांचे जावई सुद्धा, पण त्या खचल्या नाही। परकीय आक्रमण दुसऱ्यांना वाटले, रघुनाथराव पेशवे यांना वाटले आता ही स्त्री, एकटी स्त्री अबला ही काय लढू शकते, ते सैन्य घेऊन चाल करून आले होते, परंतु अहिल्याबाई होळकर ह्या फक्त युद्धकला शिकल्या नव्हत्या, त्या बुद्धीच्या सुद्धा कला त्यांच्याकडे अवगत होत्या।